नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 13 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. अलीकडेच आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मे 12। स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी मे 12 रोजी जगभरातील परिचारिकांचे निस्वार्थी समर्पण आणि आरोग्य सेवेतील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो। हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल, ज्यांना लेडी विथ द लॅम्प असेही म्हटले जाते, त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। प्रश्न 2. अलीकडेच जारी करण्यात आलेल्या ICCच्या एकदिवसीय संघ क्रमवारीत कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत। स्पष्टीकरण. ICCच्या अधिकृत विधानानुसार भारत अव्वल स्थानी कायम आहे। न्यूझीलंड 113 गुणांसह दुसऱ्या आणि विद्यमान विश्वविजेता ऑस्ट्रेलिया 109 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। जागतिक स्थलांतर अहवाल वर्ष 2026 मध्ये जगातील सर्वाधिक प्रेषण म्हणजेच रेमिटन्स प्राप्त करणारा देश भारत बनला आहे। भारत आणि युरोपियन युनियनने संयुक्त EV बॅटरी रिसायकलिंग उपक्रम सुरू केला आहे। कैरो येथे आयोजित करण्यात आलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने पहिले स्थान पटकावले आहे। भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ऋतिका श्री बनली आहे। भारत जांभळाच्या विकासाचे उगमस्थान म्हणून उदयास आला आहे। आशियातील सर्वात उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन भारतात करण्यात आले। भारत 2028 मध्ये होणाऱ्या हवामान बदल परिषदेच्या यजमानपदावरून मागे हटला आहे। मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्य बनल्या आहेत। प्रश्न 3. अलीकडेच नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कृष्णा स्वामीनाथन। स्पष्टीकरण. भारत सरकारने व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाचे पुढील 26वे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। ते 31 मे 2026 रोजी वर्तमान नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी सेवानिवृत्त झाल्यानंतर पदभार स्वीकारतील। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। संजय वात्स्यायन यांची मुंबई स्थित पश्चिम नौदल कमांडचे पुढील फ्लॅग ऑफिसर कमांडंट इन चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। NS राजा सुब्रमणी यांची भारताचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अग्रगण्य बायोटेक कंपनी बायोकॉन लिमिटेडच्या नवीन प्रमुख म्हणून क्लेअर मजुमदार यांची निवड करण्यात आली आहे। केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या म्हणजेच CBFC अध्यक्षपदी शशी शेखर वेंपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ॲडोबीने मनोज नागपाल यांची ग्लोबल डिलिव्हरी सेंटरचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। NCLTचे नवीन अध्यक्ष अनुपिंदर सिंग ग्रेवाल बनले आहेत। प्रश्न 4. अलीकडेच कोणी सेहत मिशनची सुरुवात केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वरील दोन्ही, JP नड्डा आणि शिवराज सिंह चौहान। स्पष्टीकरण. अलीकडेच मे 2026 मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संयुक्तपणे सेहत मिशनची सुरुवात केली आहे। सेहत म्हणजे सायन्स एक्सलन्स फॉर हेल्थ थ्रू ॲग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन। उद्देश. या मिशनचा उद्देश कृषी, पोषण आणि आरोग्य यांना एकमेकांशी जोडून ICAR आणि ICMRच्या भागीदारीत सकस अन्न, निरोगी शेती आणि निरोगी भारत या विजनला पुढे नेणे हा आहे। विजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वन हेल्थ मिशन अंतर्गत प्रोॲक्टिव्ह हेल्थ सिस्टम म्हणजेच प्रतिबंध आणि पोषणच्या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाऊल आहे। प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या भारतीय गोल्फरने फुकेतमध्ये ADT प्लेयर्स चॅम्पियनशिपमध्ये आपले पहिले विजेतेपद जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, पुखराज सिंह गिल। स्पष्टीकरण. अलीकडेच भारतीय गोल्फ पुखराज सिंह गिल यांनी मलेशियातील क्वालालंपूर येथील सौजाना गोल्फ अँड कंट्री क्लब येथे आयोजित ADT प्लेयर्स चॅम्पियनशिप म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट टूरमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे। प्रश्न 6. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन रंगासामी यांची कोणत्या प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पुडुचेरी। स्पष्टीकरण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून एन रंगासामी यांची नियुक्ती केली आहे।
मुख्य तपशील. कार्यकाळ. ते विक्रमी 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारत आहेत. युती. विधानसभा निवडणुकीत या एनआरसी भाजप युतीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी विजयानंतर ही नियुक्ती झाली आहे. उपराज्यपाल. पुडुचेरीचे उपराज्यपाल के कैलाशनाथन यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. प्रश्न 7. अलीकडेच भारताचे यूपीआय प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. त्रिनिदाद आणि टोबॅगो. स्पष्टीकरण. त्रिनिदाद आणि टोबॅगो भारताचा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश बनला आहे, ज्यामुळे भीम ॲपद्वारे कोणत्याही अडथळ्याशिवाय डिजिटल पेमेंट करणे शक्य झाले आहे. या निर्णयामुळे त्रिनिदाद आणि टोबॅगो भारताचे यूपीआय प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरला आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाची माहिती. राजधानी पोर्ट ऑफ स्पेन. चलन त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर. पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर. प्रश्न 8. अलीकडेच मनोज अग्रवाल यांची कोणत्या राज्य सरकारचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. पश्चिम बंगालमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पश्चिम बंगाल कॅडरचे 1990च्या बॅचचे IAS अधिकारी आणि सध्याचे सीईओ मनोज कुमार अग्रवाल यांची 11 मे 2026 पासून राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. ते मावळत्या मुख्य सचिवांची जागा घेतील. पश्चिम बंगाल राज्याची माहिती. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी. राज्यपाल RN रवी. आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भारताचा पहिला एनोड मटेरियल प्लांट पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आला. पश्चिम बंगाल सरकारने द्वारे चिकित्सा म्हणजेच दारापाशी आरोग्यसेवा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. ब्युटीज बरगाभीमे नावाच्या एका नवीन ज्वारीया माशाचा शोध पश्चिम बंगालमध्ये लावण्यात आला आहे. मथुआ धर्ममेळा पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आला होता. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. प्रश्न 9. अलीकडेच प्रतिष्ठित मिटिओरिटिकल सोसायटीची फेलो म्हणून निवडली जाणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कुलजीत कौर मारहास. स्पष्टीकरण. अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या प्राध्यापिका कुलजीत कौर मारहास प्रतिष्ठित मिटिओरिटिकल सोसायटीची फेलो म्हणून निवडल्या जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. त्यांना हा सन्मान उल्कापिंड, समस्थानिक आणि प्रारंभिक सौर मंडळाच्या पदार्थांवरील त्यांच्या अग्रगण्य संशोधनासाठी मिळाला आहे. प्रश्न 10. अलीकडेच भारताचे पहिले पूर्णपणे डिजिटल बँकिंग स्वीकारणारे राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. केरळ. स्पष्टीकरण. केरळ हे भारताचे पहिले पूर्णतः डिजिटल बँकिंग राज्य बनले आहे. मुख्यमंत्री पिनराय विजयन यांनी या यशाची घोषणा केली, ज्याचा अर्थ असा आहे की राज्यातील सर्व बँकिंग सेवा जसे की डेबिट कार्ड, UPI आणि मोबाईल बँकिंग आता पूर्णपणे डिजिटल झाल्या आहेत आणि जनतेसाठी उपलब्ध आहेत. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पिनराय विजयन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. संयुक्त राष्ट्रांच्या कचरामुक्तीकडे 20 शहरे या उपक्रमात सामील होणारे वर्कला हे पहिले भारतीय शहर बनले आहे. गांडुळाची ब्रॉविडा वझानिया नावाची नवीन प्रजाती केरळमध्ये सापडली आहे. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा हा उपक्रम केरळमध्ये सुरू केला जाईल. अट्टुकल पोंगल सण केरळमध्ये साजरा करण्यात आला. केरळमध्ये गांडुळांच्या 2 नवीन प्रजाती शोधल्या गेल्या आहेत. भरतीमुळे येणाऱ्या प्रवाहास राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे. संशोधकांकडून टेट्रार्टेनियम पायकाडे नावाच्या एका नवीन वनस्पतीचा शोध केरळमध्ये लावण्यात आला आहे. प्रश्न 11. अलीकडेच बुद्धिबळ इतिहासातील अधिकृतपणे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. फांस्टिनो ओरो. स्पष्टीकरण. मे 2026 मध्ये अर्जेंटिनाचा 12 वर्षीय बुद्धिबळपटू फांस्टिनो ओरो अधिकृतपणे इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला आहे. बुद्धिबळाचा मेसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओरोने अवघ्या 12व्या वर्षी आपला अंतिम GM नॉर्म साध्य करून हे ऐतिहासिक यश मिळवले आहे. टिप. अभिमन्यू मिश्रा हे आतापर्यंतचे सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहेत, ज्यांनी 2021 मध्ये हा विक्रम केला होता. प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या देशाने दरवर्षी मे 10 रोजी मर्काए हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. पाकिस्तान. स्पष्टीकरण.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दरवर्षी मे 10 हा दिवस मर्काए-हाक दिवस म्हणून साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा दिवस 2025 मध्ये भारतासोबत झालेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानी सशस्त्र दलांच्या कथित ऐतिहासिक प्रतिसादाच्या स्मरणार्थ साजरा केला जाईल. पाकिस्तान देशाची माहिती. राजधानी इस्लामाबाद. चलन पाकिस्तानी रुपया. पंतप्रधान शहबाज शरीफ. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी. आता पाहू पाकिस्तानशी संबंधित इतर चालू घडामोडी. पाकिस्तानने तैमूर क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश पाकिस्तान ठरला आहे. पाकिस्तानमध्ये प्राचीन भारताच्या कुशाण काळातील नाणी सापडली आहेत. पाकिस्तानने ऑपरेशन गझाब-उल-हक नावाचा एक मोठा सीमापार लष्करी उपक्रम सुरू केला आहे. फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. WHOच्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये HIV संसर्ग सर्वात वेगाने वाढला आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या बुद्धिबळ प्रतिभावान खेळाडूने इंटरनॅशनल मास्टरचा किताब मिळवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अपार सक्सेना. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयमध्ये सुरू करण्यात आली. भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ऋतिका श्री बनली आहे. सिप्री 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोई येथे उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोराम सरकारने आपत्तीच्या माहितीसाठी खुआरेल ॲप लॉन्च केले आहे. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026चे आयोजन लखनौमध्ये करण्यात आले. डॉक्टर शेखर सुमन बोरा यांना अमेरिकेत युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आला. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे विशाल मशरूम मिशन सुरू केले आहे. वर्ष 2026 मध्ये जगातील सर्वाधिक प्रेषण प्राप्त करणारा देश भारत बनला आहे. चीनच्या शेन्झेन विद्यापीठाने प्रत्यक्ष कोळसा इंधन सेल विकसित केला आहे. RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युरोपियन राजकीय समुदायात सामील होणारा पहिला गैर-युरोपियन देश कॅनडा बनला आहे. जपानने प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश जगातील 33वा देश ठरला आहे. डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026चे विजेतेपद दक्षिण कोरियाने पटकावले. सिक्कीम हे देशातील पहिले पेपरलेस न्यायपालिका राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील शेखा तलावाला रामसर साइट म्हणून घोषित करण्यात आले आहे. वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मासे उत्पादन करणारे भारतीय राज्य तामिळनाडू ठरले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी नवनिर्मित ध्यान मंदिरचे उद्घाटन कोठे केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.